वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प सदनिका वितरण समारंभ, वचनपूर्तीचा ऐतिहासिक सोहळा। बीडीडी चाळ पुनर्विकास, नव्या स्वप्नांचे नवे वास्तव। जसा एखादा सुरवंट सुंदर फुलपाखरात रूपांतरित होतो, तसाच अनुभव आज या ऐतिहासिक क्षणातून आपल्याला येतोय। 1920 ते 1924 या दरम्यान मुंबई प्रोव्हिन्शियल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉयड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीच्या माध्यमातून कामगारांसाठी या चाळी उभारल्या होत्या। या चाळी म्हणजे मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीच्या प्रमुख साक्षीदार ठरल्या। तब्बल 2 ते 3 पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा आज त्यांच्या नव्या घराचा, नव्या जीवनशैलीचा आरंभ होत आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील वरळी, नायगाव आणि एनएम जोशी मार्ग येथील सुमारे 92 एकर जागेवर पसरलेल्या 195 जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा समावेश आहे। या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता हा प्रकल्प नागरी पुनरुत्थानाचा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरतो। बीडीडी पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी म्हाडाला सुकाणू अभिकरण म्हणून नेमण्यात आलं आहे। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं होतं। आज खरोखरच मला अतिशय मनपूर्वक आनंद होतोय की बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं प्रत्येक नागरिकाच्या मनातलं, स्वप्नातलं घर देण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो। आज मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत 2 पुनर्वसित इमारतीतील 556 सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा त्यांच्या वचनपूर्तीचा साक्षात्कार ठरत आहे। वरळीतील 22.14 हेक्टर जमिनीवर 121 चाळींमध्ये 9689 भाडेकरू वास्तव्यास आहेत। प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनातर्फे 2 BHK स्वरूपातील 500 चौरस फूट क्षेत्रफळाची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे। तसंच या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी पुढील 12 वर्षांकरता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली आहे। ह्या बीडी चाळीमध्ये आम्ही 3 पिढ्या ह्या बीडी चाळीमध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि हे करत असताना आज आम्ही नवीन घरामध्ये, मोठ्या घरामध्ये, जे माझ्या वडिलांचं स्वप्न होते की बीडी चाळीतून आपण नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत आणि त्याचा आम्हाला पुनर्वसन होत आहे। आम्हाला त्याचा खूप आनंद आहे। आम्ही सर्व रहिवासी बीडी चाळचे आनंदी आहे। 160च्या स्क्वेअर फुटामधून आम्ही 500च्या एरियात जात आहे। नमस्कार, सर्वप्रथम म्हाडाचे आणि टाटावाल्यांचे खूप खूप आभार। आम्हाला छान घर असं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि म्हणजे शब्दात मांडू शकत नाहीत असं त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे। बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचं मोठ्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय। या सदनिकांमध्ये वेट्रिफाईड टाइल्स, ॲल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रॅनाइट ओटा, ब्रँडेड प्लंबिंग फिटिंग तसंच अग्निरोधक यंत्रणा, 3 पॅसेंजर लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट आणि फायर लिफ्ट यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या प्रकल्पात तळ अधिक 40 मजल्यांच्या अशा एकूण 34 पुनर्वसन इमारती बांधण्यात येत आहेत। यामध्ये तळमजला अधिक 6 मजले पार्किंगसाठी असून प्रत्येक सदनिका धारकाला पार्किंगची सुविधा मिळणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या छोट्या टाउनशिपमध्ये शाळा, रुग्णालय, व्यायामशाळा, व्यापारी संकुल, वसतिगृह आदींसारख्या सुविधांच्या उभारणीचं देखील नियोजन करण्यात येत आहे। पर्यावरण पूरकतेचा विचार करत मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्य जल संचयन व्यवस्था आणि इमारतींमध्ये भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। हा प्रकल्प म्हणजे केवळ इमारतींची नाही तर स्वप्नांची उभारणी आहे। नव्या घराच्या चाव्यांसोबत येथील कुटुंबांना मिळाली आहे नव्या जीवनाची सुरुवात, एक नव्या उज्ज्वल भविष्याकडे प्रवास। म्हाडा, तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी संस्था।